व्यंकटेश ॲग्रो मॉल ह्या मॉलचं आज उद्घाटन इथं होतं आहे. यांची सुनील गीते आमचे मित्र आहेत. त्यांचा जो पहिला मॉल होता तिथं आमचा संपर्क आला. अतिशय प्रामाणिकपणे शेतकऱ्यांची सेवा करायची, अतिशय प्रामाणिकपणे सल्ला द्यायचा, हे सुनील गीते यांचं स्वभाव राहिलेला आहे. त्यांनी ह्या व्यवसाय करत असताना अनेक चढ उतार बघितले आणि हे करत असताना आज त्यांच्या दुसऱ्या शाखेचं उद्घाटन झालं आहे आणि या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी बरेचसे मान्यवर इथं उपस्थित आहे. वेळ घालवत नाही, सर्वांचं मी स्वागत करतो. तसेच आम्हाला हा जो पुरस्कार व्यंकटेश ॲग्रो मॉलच्या वतीने मिळाला त्याचा तर आनंद पण होतो आहे आणि थोडं दुःख पण होतं आहे. कारण आज जर शेतकऱ्यांची परिस्थिती बघितली तर अत्यंत वाईट परिस्थिती शेतकऱ्यांची आहे. शेतकरी जेवढा कष्ट करतो त्यामधल्याने त्याला तेवढा मोबदला भेटत नाही. इथं आमदार साहेब आहेत, जालिंदर भाऊ आहेत. मी त्यांना विनंती करतो की शासनामध्ये तुम्ही आहात, शेतकऱ्यांच्या बाजूने काहीतरी निर्णय घ्यायला या शासनाला भाग पाडा अशी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर मोहिते सर. व्यंकटेश ॲग्रो मॉलचा या नवलेवाडी शाखेचा जो उद्घाटन समारंभ पार पडतोय, या उद्घाटन समारंभाच्या निमित्तानं जमलेले सर्व शेतकरी बंधू भगिनींनी आज या सुनील गीते या मॉलचे जे प्रोप्रायटर आहेत यांनी आम्हा सर्व शेतकऱ्यांना इथं बोलवलं, आमचा जो सन्मान केला त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे खूप खूप आभारी आहे. आणि त्यांच्या या नवीन व्यवसायाला, नवीन शाखेला आमच्या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो. कोणताही व्यवसाय करायचा म्हटल्यावर 3 महत्त्वाच्या गोष्टी असतात की डोक्यावर बर्फ लागतं आहे, पायाला चाकं लागत आहेत आणि तोंडामध्ये साखर लागते. तर या सर्व गोष्टी यांच्याकडं आहेत. तोंडामध्ये तर साखर नव्हे, अख्खा साखरेचा कारखानाच त्यांच्याकडं आहे. अतिशय मृदू बोलणं त्यांचं आहे. आणि पुन्हा एकदा सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं मी त्यांच्या या सर्व उपक्रमास शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर मान्यवरांच्या वतीने